तुम्हाला जर मेथी आवडत नसेल ना खाण्यासाठी, तर हे हॉटेल स्टाईलनं लसूणी मेथी ट्राय करा. बघा एवढी भारी रेसिपी लागते आणि ज्यांना मेथी आवडत नाही ते तर आवडीनंच खातील. समजा घरचे जर खात नसतील त्यांना हे बनवून द्यायची. डबल तुम्हाला ते नक्की विचारणार की तुम्ही हे मेथीची भाजी डबल कधी करणार म्हणून. तर काय करायचं बघा, मेथी घ्यायची, चांगली पाण्यामध्ये खळखळ धुवून घ्यायची, कारण मध्ये ना आपण बाहेरून आणलेले असते मार्केटमधून, सो माती वगैरे मध्ये असते. चांगली निसून घेतली आणि नंतर धुवून घेतली. मी आधी पण धुवून घेतलेली होती, पण निसल्यानंतर पण आणखीन धुवून घेतलेली आहे, कारण मध्ये माती वगैरे काही असते ते सगळं निघून जातं. चांगलं असं खळखळ मस्त पाण्यात धुवून घ्यायचं. बघा खालचं पाण्याचा कलर एकदम चेंज झाला, कारण माती त्याच्यामध्ये निघालेलीच होती थोडीशी. नंतर सगळी काढायची आणि थोड्या वेळ असं कपड्यावर पसरून ठेवायची. थोडी सुकली का लगेच बघा थोडी थोडी मेथी घ्यायची, बारीक 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 त्याला एकदम असं कट करून घ्यायचं. लगेच दुसरीकडे कढई गरम करायची, कढईनं चांगली कडक तापू द्यायची आणि लगेच मध्ये शेंगदाणे टाकायचे. बघा मी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे थोडेसे एकदम असे आपण कसं शेंगदाण्याचं कूट करून ठेवतो भाजीसाठी वगैरे, तसं कसं भाजून घेतो आपण तेव्हा, तसंच आपल्याला शेंगदाणे जे आहे ना खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. फुल गॅस ठेवलेला आहे मी आणि कंटिन्युअसली हलवत हलवत त्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचे. भाजल्यानंतर ते शेंगदाणे साईडला करायचे. शेंगदाणे तोपर्यंत थंड होतील, तोपर्यंत आपण मेथीची भाजी छान अशी परतून घेणार आहोत. त्याच्यासाठी काय करायचं बघा, कढई चांगली कडक गरम करून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेल. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि तेल कसं ना गरम झालं ना की लसूण वगैरे जे काही पण टाकतो आपण ते पटकन मध्ये फ्राय होतं. जर गरम नसेल ना टाईम लागतो, ते ते जे आपल्याला टेस्ट पाहिजे असते ना ते टेस्ट येत नाही. एकदम चरकून असं चरका बसला पाहिजे असं आपल्याला तेल गरम करायचं आहे. बघा लगेच मध्ये लसूण टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची, मी बारीक बारीक कट करून घेतलंय. मग आपण मेथी जी कट करून घेतलेली होती ना ते मेथी टाकून घेतली मध्ये. खालीवरी करायचं, त्यातलं जे पाणी आहे ते पाणी सगळं मेथीतलं आटून द्यायचं आहे आपल्याला आणि छान अशी जी आहे ना ती मेथी आपली शिजली पाहिजे. 90% आपल्याला त्याला शिजून घ्यायचे. 10% आपण जेव्हा भाजीला फायनल टच देतो ना तेव्हा ती भाजी ऑटोमॅटिक शिजून जाते. तर खालीवरी परतत परतत पाणी आटू द्यायचं चांगलं. आणि हे भाजी आपली मस्त अशी झालेली आहे आता, म्हणजे ही परतून झाले. साईडला एका प्लेटमध्ये ना ती भाजी आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आणि गॅस फुलच ठेवायचा. फुल गॅस ठेवला ना की पटकन पाणी आटतं. झाकून नाही ठेवायचं, आपण जर झाकून ठेवली ना तर त्याला आणखीन पाणी सुटणार, सो ते तसं होणार. तर हे बघा सगळी मेथी जी आहे ना ती मी काढून घेतलेली आहे एकदम प्लेटमध्ये. मग कढई आपली साफ वगैरे करून मी तेल घेतलं त्याच्यामध्ये. ते सेम पण कढई घेऊ शकतो, पण मी त्याला चांगल्या प्रकारे धुवून वगैरे घेतलंय. तेल जर टाकायचं, तेल गरम झाली की मध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतडली की मध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण. आणि लसूण लगेच मध्ये फ्राय झाला की मी थोडंसं हिंग टाकायचं, नसेल तर नका टाकू. आणि मध्ये लगेच आपण कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा बारीक बारीक कट करून घेतला आहे. ती कांदा छान असा तेलामध्ये वरी खाली करायचा, छान असा परतू द्यायचा. आणि तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊयात. मध्ये जे मसाला आपल्याला लागणार आहे ना ते मसाला आपल्याला त्याच्यासाठी बनवून घ्यायचा. त्याच्यासाठी काय करायचं बघा, एक मिक्सर घ्यायचं. मिक्सरमध्ये ना आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ना ते शेंगदाण्यामध्ये टाकून घ्यायचे. एक छोटीशी वाटी मी डाळं घेतलेलं आहे आणि ते छोटी वाटीने अर्धी वाटी तिळं घेतलेले आहेत मी. आणि मध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून त्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. जसं जसं आपल्याला पाणी लागलं ना तसंच टाकून त्याला मिक्सरमध्ये असं ग्राइंड करून घ्यायचं. तर हे थोडं मिक्सर मोठं झालेलं होतं, त्याच्यात ग्राइंड होत नव्हतं, सो मी बारक्या मिक्सरमध्ये ते मिश्रण टाकून घेतलं होतं, कारण मिश्रण थोडं कमी होतं त्याच्याने, जास्त त्याच्यात बारीक प्युरी होत नव्हतं त्याच्याने. तर मी बारीक ह्याच्यात टाकून घेतलं. ती मस्त अशी बघा प्युरी झालेली आहे. लगेच ते कांदा छान असा एकदम त्याचा कलर चेंज झाला ना लगेच त्याच्यामध्ये ते पूर्ण पेस्ट टाकून घ्यायचे. पेस्ट टाकलं की चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करून घ्यायचं. लगेच मध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची. टोमॅटोची प्युरी टाकून हे सगळं एकजीव करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे याचा कलर जे आहे ना ते थोडासा चेंज होतो. तर हे प्युरी टाकली, प्युरी थोडीशी परतली. साईडनं त्या प्युरीनं जे आहे ना ते थोडंसं असं तेल वगैरे सोडून दिले ना की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले जे आहेत ते टाकायचे आहेत. मसाल्यामध्ये एक घ्यायचा आहे आपल्याला गरम मसाला, किचन किंग मसाला, सब्जी मसाला आणि आपलं काश्मीर रेड चिली पावडर घ्यायचे, मीठ घ्यायचे चवीनुसार. नॉर्मल आपलं रेड चिली पावडर असतं ते घ्यायचे आणि थोडीशी हळद घ्यायचे. एवढे मसाल्यामध्ये मी टाकलेले आहेत. हे टाकून आपल्याला एकजीव पूर्ण हे मिक्स करून घ्यायचे आणि हे चांगल्या प्रकारे मिक्स करू घ्यायचे आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये ना असं तेल जे आहे त्या मसाल्यामध्ये ते तेल एकदम बाहेर निघालं पाहिजे. तोपर्यंत त्या मसाल्याला आपल्याला छान वरी खाली असं करत करत परतून घ्यायचे. आणि मध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडंसं आपल्याला. जशी आपल्याला मेथीनं हे हॉटेल स्टाईल जी मेथी आहे ना हे लसूणी मेथी जास्त पातळ नसते, सो त्याच्याने. तर काय करायचं मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मसाला एकदम मिक्स करून घ्यायचा, कारण आपण मध्ये जेव्हा मेथी टाकताल ना नंतर पण आपल्याला मग थोडंसं पाणी ॲड करायचं आहे त्याच्याने. तर आता हे चांगल्या प्रकारे मसाला मिक्स करून घेत आहे. थोड्या वेळ शिजवून देते मी, कारण आपण शेंगदाणे वगैरे टाकलेले आहे, डाळवती कच्चा आहे. छान असा मसाला फ्लेवर आला ना की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेथी ॲड करून घ्यायचे. आता भाजली आपण परतून घेतलेली जी मेथी होती ना ती मेथी पूर्णमध्ये टाकून घ्यायची आणि मेथी टाकून खालीवरी करत ते मसाल्यामध्ये पूर्ण अशी मेथीने मिक्स करून घ्यायची. आणि थोड्या वेळ त्या मेथीला शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि मेन एक इन्ग्रेडियंट आहे त्याच्यामध्ये टाकायचा की त्याच्याने भाजीला एवढी छान चव येणार. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ते असतं बघा, ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं म्हणजे भाजी एवढी भारी लागणार ना.
काय सांगावं, थोडंसंच आहे आणि खूप जणाला असं वाटतं, की ते ते भाजीमध्ये आपण टाकलेल्यानं ते एकदम गुळमट भाजी होते, पण तसं नाही होत. पण ते हॉटेलमध्ये ना हे यूज करतात, जसं काजू करी वगैरे झाले ते. तर ते म्हणजे काय साखर. साखर थोडीशी टाकायची आपल्याला, एकदम अर्धा चमचा साखर टाकायची, जास्त पण टाकायची नाही. म्हणजे हलकासा मध्ये स्वीटनेस येतो, थोडीशी तिखट लागते, भाजी एवढी भारी लागते ना, हे टाकून तुम्ही नक्की ट्राय करा बरं का, असल्या भाज्यामध्ये वगैरे. जशी पनीरची भाजी झाली, काजू करी झाली, हे वाली झाली त्याच्याने. तर बघा आपली भाजी एकदम रेडी. आता फायनल त्याला तडका द्यायचा एकदा. त्या तडक्यामध्ये काय करायचं आपल्याला बघा, तडका पॅन घ्यायचा, तडका पॅनमध्ये तेल गरम करायचं. तडका पॅन नसेल तर कशामध्ये पण घ्या आपण. नॉर्मल तर खूप जण असे पळी वगैरे ठेवतात बघा गॅसवरती, तसं पण आपण घेऊ शकतो गरम करून. तडका पॅन घेतलाय, तेल गरम केलं, मध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकलं आणि चमच्याने चांगलं ते मसालाने ते काश्मीरी रेड चिली पावडर छान असं तेलात मिक्स झालं की लगे असं त्याच्यावर टाकायचं आणि एकदम चरकून चरका बसला पाहिजे बघा, एकदम सुगंध असा घरभर पसरला पाहिजे, असा चरका बसला पाहिजे त्याला. नंतर थोडीशी भाजी त्याच्यामध्ये घेतली आणि असं खालीवरी करत त्या मसाल्यात टाकली, म्हणजे पूर्ण हे बघा आता याला तडका बसलाय. आपली फायनल भाजी एकदम रेडी झालेली आहे. आता खाण्यासाठी एकदम रेडी आहे. चपातीसोबत खावा, फुलक्यासोबत खावा, नानसोबत खावा, आणखीन पराठे वगैरे असतात त्याच्यासोबत छान लागते. भातासोबत पण ही भाजी छान लागते, भाकरीसोबत पण भाजी छान लागते. एकच नंबर भाजी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, किंवा तुम्ही ही रेसिपी ट्राय केली का ती कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा नवनवीन रेसिपीजसाठी.